एटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत. आपण पाहतात एटीएन महाराष्ट्र न्यूज. काही ठळक बातमी. रोगग्रस्त कुत्र्यांचा व मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा, गोकुंदा व किनवट नगरवासियांची मागणी. आज किनवट शहरातील मथुरानगर येथे घरासमोरील मोकळ्या रस्त्यावर खेळत असताना अचानक एका मोकाट गायीने मागून पळत येऊन लहान मुलांना शिंगाने ढकलून देऊन खाली पाडले. दैव बलवत्तर म्हणून मुले थोडक्यात बालबाल बचावले. अशा घटना शहरात वारंवार घडत आहेत. याकडे प्रशासन लक्ष देईल काय? गोकुंदा व ग्रामपंचायत व किनवट नगरपालिका हद्दीमध्ये सध्या मोकाट जनावरे आणि कुत्र्याने उच्छाद मांडलेला असून आतापर्यंत चर्मरोग झालेल्या रोगग्रस्त कुत्र्यांची भर पडली आहे. शहरात शेकडो कुत्री अंगावरील चामडी सोडलेले अवस्थेमध्ये फिरत असून त्यांच्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. मात्र याकडे ग्रामपंचायत व नगरपालिका प्रशासनाचे संपूर्ण दुर्लक्ष होत आहे. गोकुंदा व ग्रामीण भागातील प्रत्येक गल्लीत कमीत कमी 50 ते 60 कुत्र्यांच्या व जनावरांच्या झुंडी पाहायला मिळत आहेत. रात्रीच्या वेळी एकट्या दुकट्या व्यक्तीला रस्त्यावरून चालणेही मुश्किल झालेले आहे. यापूर्वी अनेक नागरिकांवर या कुत्र्यांनी व जनावरांनी हल्ले करून जखमी केले आहे. आता या समस्येने भीषण स्वरूप धारण केलेले असून या कुत्र्यांना गंभीर स्वरूपाचा चर्मरोग झालेला आहे. रोगग्रस्त कुत्र्यांच्या अंगावरील केस झडत असून हेच हवेत उडत आहेत. अनेकांची चामडी सोलून जखमा झालेली आहे. त्यातून प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. ही कुत्री घरासमोर वावरत असल्यामुळे हा संसर्ग लहान मुले व नागरिकांना होण्याची भीती आता व्यक्त होत आहे. प्रशासन कोणाची वाट पाहते आहे? रोग नागरिकांमध्ये पसरल्यावरच ग्रामपंचायतला व नगरपालिकेला जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात गोकुंदा ग्रामपंचायत व किनवट नगरपालिका